आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी ख या अक्षरापासून चालू होणाऱ्या 5 पदार्थांपासून मस्त चवीचं आणि एकदम सोपं असं पंचखाद्य करणार आहोत। करायला एकदम सोपं आहे आणि चवीला खूपच छान लागतं। हाय, मी स्मिता, मस्तिका पक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पंचखाद्य करण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 वाटीभर सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालते। आता आपल्याला खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा थोडा थोडा रंग बदलायला लागला की यामध्ये मी आता 2 चमचे खसखस घालते। हा आपला ख वरून चालू होणारा दुसरा पदार्थ आहे। पहिला पदार्थ आहे खोबरं, दुसरा आहे खसखस। तर खसखसही आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे। खसखस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, म्हणून थोडं खोबरं भाजून झाल्यावर मी यामध्ये खसखस घातली। गॅसची फ्लेम लो ठेवून खसखसही आपण थोडी खरपूस भाजून घेऊयात। तर साधारण 2-1 मिनिटांमध्ये खोबरं आणि खसखस अगदी छान खमंग भाजून झालेलं आहे। हे एका दुसऱ्या ताटामध्ये गार होण्यासाठी काढते। याच कढईत मी आता 1 वाटीवर खारीक पावडर घेतलेली आहे। खारीक पावडर आपल्याला अगदी मंद गॅसवर थोडी भाजून घ्यायची आहे, अगदी खूप भाजायची नाही। साधारण 2-1 मिनिट आपण खारीक पावडर भाजून घेऊयात। गॅसची फ्लेम अगदी लो असणं गरजेचं आहे, कारण गॅसची फ्लेम थोडी मोठी असेल तर खारीक पावडर लगेच तळायला लागते। ख वरून चालू होणारी खारीक ही आपला तिसरा पदार्थ आहे। खारकेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे हे पंचखाद्य जे आहे ते अतिशय पौष्टिक असतं। त्यानिमित्ताने खारीक पावडर आपली खाल्ली जाते। साधारण 1-1.5 मिनिट भाजल्यावर खारीक पावडरचा रंग बदललेला आहे। मध्ये मी काही बदामाचे काप घालते। बदामाचे कापही आपण यासोबत 1 मिनिट भाजून घेऊयात। बदामाचे काप घालणं अगदी ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालू शकतं, किंवा याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही सुकामेवा यामध्ये घालू शकता। फक्त पंचखाद्य खाताना असे मध्ये मध्ये थोडे बदामाचे काप आले की छान लागतं, म्हणून मी घातलेले आहेत। तर इथे या दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत। आता या दोन्ही गोष्टी मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। खोबरं आणि खसखस मिक्सरमधून फिरवण्याइतपत गार झालेलं आहे। मिक्सरमधून हे थोडं फिरवून घेऊया। अगदी खूप बारीक करायचं नाहीये, कारण जास्त फिरवलं तर खोबऱ्याला तेल सुटतं। खोबरं बारीक करतानाच यामध्ये मी 2 चमचे खडीसाखर घालते। खडीसाखर हा आपला चौथा ख पासून चालू होणारा पदार्थ आहे। हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बाजूला असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर खडीसाखर, खोबरं आणि खसखस मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेलं आहे। खूप अगदी बारीक केलेलं नाही, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे। हे मी आता भाजून ठेवलेली जी खारीक पावडर आणि बदाम आहे त्यामध्ये घालते। यामध्ये मी आता पाव वाटी बेदाणे किंवा किसमिस घालते। 2 चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊया। वेलची जायफळ पूड घातल्यामुळे याला अगदी मस्त स्वाद येतो। यामध्ये मी बेदाणे किंवा किसमिस वापरलेले आहेत। काही भागांमध्ये किसमिसला खिसमिस म्हणतात। आज पंचखाद्यामध्ये वापरलेला खिसमिस हा 5वा पदार्थ आहे। गणपती बाप्पांच्या आरतीच्या वेळेस खिरापत वाटण्यासाठी हे पंचखाद्य तुम्ही नक्की करून बघा। अगदी झटपट होणार आहे आणि पौष्टिकही आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।